मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आपल्या विंडोज 7 चे अपग्रेड विंडोज 10 या OS मध्ये कसे करायचे, तेही कोणताही डेटा किंवा कोणताही सॉफ्टवेअर रिमूव्ह न करता ते आपण आता बघू। तुम्ही आता बघत असाल की माझ्या डेस्कटॉप मध्ये काही फाइल्स तुम्हाला दिसत असतील, त्याचप्रमाणे डी ड्राईव्हवर काही माझे पर्सनल फोल्डर्स आणि काही फाइल्स तुम्हाला दिसत असतील। आता याच ठिकाणी मी जे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले होते तेही तुम्ही बघत असाल। आता विंडोज 10 अपडेट केल्यानंतर माझ्याकडे असणाऱ्या फाइल्स किंवा फोल्डर किंवा जे मी सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले होते ते रिमूव्ह होणार नाही, याची आपण काळजी घेऊ। चला मग मित्रांनो, आपण विंडोज 7 चे अपग्रेड विंडोज 10 या OS मध्ये कसे करायचे ते बघू। याकरिता सुरुवातीला गुगल वर जाऊन विंडोज 10 असे सर्च करा। या ठिकाणी आपल्याला मीडिया क्रिएशन टूल डाउनलोड करावे लागेल। पहिल्याच लिंकला क्लिक करा। आता स्क्रोल डाऊन करून क्रिएट विंडोज 10 इन्स्टॉलेशन मीडिया हे टूल डाउनलोड करा। डाउनलोड झालेले मीडिया क्रिएशन टूल डेस्कटॉपवर कॉपी करा। आता या टूलला राईट क्लिक करा आणि प्रॉपर्टीज मध्ये जा। आता या ठिकाणी अनब्लॉक ह्या ऑप्शनला क्लिक करा आणि अप्लायला क्लिक करून ओके या बटनला क्लिक करा। आता या EXE ला राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटरने ओपन करा। या प्रोसेस करता थोडा वेळ लागेल, कृपया वाट बघा। आता या ठिकाणी ॲक्सेप्ट वर क्लिक करून अपग्रेड दिस PC नाऊ या ऑप्शनला क्लिक करून नेक्स्ट बटनला क्लिक करा। आता या प्रोसेस करिता थोडा टाइम लागेल, कृपया वाट बघा। आता या प्रोसेसला जितका चांगला इंटरनेटचा स्पीड तुमच्याकडे असेल तेवढं लवकर ही प्रोसेस तुमच्याकडे होईल। या प्रोसेस करिता साधारण 5 GB पर्यंत डेटा लागेल। साधारण 20 ते 25 मिनिटे झाल्यानंतर या प्रोसेसवर ॲक्सेप्ट करा। आता या ठिकाणी तुम्हाला रेडी टू इन्स्टॉल ही स्टेप मिळेल। आता या ठिकाणी कीप पर्सनल फाईल अँड ॲप हे ऑप्शन चेक आहे का ते बघा। नसेल तर चेंज व्हॉट टू कीप या ऑप्शनला क्लिक करून वरील ऑप्शन इनेबल करा। आता इन्स्टॉल या ऑप्शनला क्लिक करा। असे केल्याने आता विंडोज 10 इन्स्टॉलेशनची प्रोसेस चालू होईल। याकरिता थोडा वेळ लागेल, कृपया वाट बघा। इन्स्टॉलेशन कंप्लीट झाल्यानंतर मशीन एकदा रिस्टार्ट होईल। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की माझ्याकडे असणारी विंडोज 7 10 ही आता विंडोज 10 OS यामध्ये अपडेट झाली आहे। आणि असे झाल्यानंतर माझ्या मशीन मधील असणारा डेटा, फोल्डर किंवा इन्स्टॉल केलेले सॉफ्टवेअर हे डिलीट झालेले दिसत नाहीये। मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे विंडोज 7 OS ही विंडोज 10 या OS मध्ये अपडेट करू शकता। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। चला मित्रांनो, परत भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।